नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या सिरीजमध्ये काय घडलं आपण ते बघणार. अर्जुन आणि सायली सँडीकडे जाणार असतात त्यावेळेस प्रताप आणि कल्पना त्यांना अडवतात आणि तुम्हाला एकदा सांगितलं समजत नाही का की तुम्ही बाहेर पडायचं नाही. आता बाहेर पडलं तर काय होतं तुम्हाला कळतंय ना. त्यावेळेस नाईलाजाने अर्जुन आणि सायली जाऊ शकत नाही, पण अर्जुन आणि सायली जागेवरूनच गेम फिरवतात आणि काव्या ईश्वरीला कॉल लावतात. ते दोघी अर्जुन सुटला म्हणून दोघी अभिनंदन करतात अर्जुनचं. पण सायलीचं काम थोडं वेगळंच असतं. ती एक लोकेशन पाठवते आणि सँडीला भेटायला लावते आणि सँडीकडं प्रियाविरोधात भरपूर पुरावे आहेत, ते काही करून कलेक्ट करायचे आहे. आणि ती मधुबाऊंचं वाक्य देखील आठवण करून देते की कोणतेच प्रूफ एका ठिकाणी ठेवायचं नसतं किंवा पैसा एका ठिकाणी ठेवायचा नसतो, तो वेगळा वाटून ठेवायचा असतं. म्हणजे एखादा चोरी केला तर दुसरा कामाला येईल. आणि याच गोष्टीचं ती सरांना सांगते देखील. सँडी त्या लोकेशनला पोहोचलेला असतो आणि त्याच ठिकाणी प्रिया आलेले बघून तो खूप गडबडतो आणि पळायला लागतो. त्यावेळेस त्याचा पाठलाग ही प्रिया करते आणि त्याला डॉक्युमेंट मागते आणि तू असं का करत आहेस. त्यावेळेस सायलीची साथ मी देणारच असं तो बोलतो. आता इकडे बघते ती ईश्वरी की ही त्यांना भेटले आहे आणि ते एकमेकांच्या मागं पळत आहेत. शेवटी ईश्वरी अख्ख्या गार्डनवरून पळत जाते आणि पुढं स्कूटीवर जाऊन बसते. तेवढ्यात पाठीमागून सँडी येतो आणि तिच्या पाठीमागं प्रिया येते, पण सँडी तिच्या गाडीवर बसतो आणि पुढे निघून जातो. पण तिचा पाठलाग करण्यासाठी ही प्रिया पटकन रिक्षामध्ये बसते आणि त्यांचा पाठलाग सुरू होतो. आता इकडे पोलीस चैतन्य आणि सायली अर्जुन डिस्कशन करत असतात. काही करून संतोषला सोडायचं असतं. संतोषला काहीच भीती नाही जेलमध्ये, हे देखील त्यांना जाणीव झालेली असते. अर्जुन आणि सायली पुढचं प्लॅनिंग करतात आणि चेतन देखील त्यांच्या मदतीला पुढेच असतो. आता सावंत पोलीस देखील बोलतात त्या कस्टडीपर्यंत ती प्रिया काही येऊ शकणार नाही, जेणेकरून प्रूफ काही नष्ट करू शकणार नाही. आता इकडं सँडी ईश्वरी आणि हिला डॉक्युमेंट देतात आणि त्याच वेळेस पाठीमागून प्रिया येते, पण डॉक्युमेंट घेऊन तो तसाच पुढे जातो. त्याचा पाठलाग ती प्रिया करते आणि शेवटी त्याला गाठतेच. गाठल्यानंतर ती त्याला चांगलं धमकावते, त्याच्या हातातून डॉक्युमेंट घेते आणि अक्षरशः सँडी तिथून पळून जाते, तुला बघून घेईन असं बोलतो. आणि ही प्रिया खूप दादागिरी त्याच्यावर करते आणि मिळालेले डॉक्युमेंट जाळून टाकते. बस इथं गोष्ट संपत नाही. इथं ट्विस्ट आहे. इथं जेलमध्ये एक व्यक्ती बोलत असतो की चांगलं वागलं तर जेलची शिक्षा कमी होते आणि तिथून आपल्याला बाहेर जाता येतं. आता ही महिपतच्या डोक्यात चांगलंच बसतं. महिपत नागराजला काही सांगणार असतो, पण तो जेवणाला प्राधान्य देतो आणि तो जेवण करतो. इकडे ज्यावेळेस अश्विन प्रियाची वाट बघत असतो, प्रिया त्या ठिकाणी येते आणि महत्त्वाचं काम होतं म्हणून येऊ शकलं नाही असं ते बोलतो, पण अश्विन खूप चिडलेला असतो. त्यावेळेस अर्जुन विचारतो, कसलं महत्त्वाचं काम होतं नेमकं, तू काम तरी काय करतेस. त्याच वेळेस त्याचा पाठलाग करत आदिराज त्या ठिकाणी येतो. आदिराजला तिथं आलेले बघून ही प्रिया खूपच घाबरते. आता प्रियाला काय करावं काय सुचतच नसतं. आता झालं लफडं पण समोर आलं आणि अश्विन देखील समोर आहे, पण आता काय उत्तर द्यायचं हे तिला काही कळत नसतं. ती तोंड करूनच बसलेली असते, तिला काहीच कळत नाही. शेवटी आदिराज खूपच डेअरिंग करतो आणि थेट अश्विनचीच गचंडी पकडतो. गचंडी पकडली त्याला बोलतो, तुला लाज वाटत नाही, तुझ्या बायकोला त्रास देतो, दारू पिऊन मारहाण करतो. त्यावेळेस अश्विन, तू कोण आहेस आणि इथं का आला आहेस असं विचारतो. त्यावेळेस तो सांगतो की मीचा बॉयफ्रेंड आहे आणि ही माझ्याशी लग्न करणार आहे, तुला घटस्फोट देणार आहे. हे काय आहे प्रिया असं अश्विन विचारतो आणि सगळं खरं खरं सांग ना असं तो आदिराज बोलतो. त्यावेळेस आदिराज, सरदेसाई हा तिचा बॉस आहे एवढंच खरं आहे, बाकी सगळं खोटी स्टोरी आहे अशी ही सायली बोलते. आणि हिचे सगळे बॉयफ्रेंडची लिस्ट तुम्हाला देते, डॉक्युमेंट देखील देते, हे तुम्ही बघाच अश्विन भाऊजी असं ती बोलते. आता आदिराज चांगलाच कन्फ्युजनमध्ये असतो आणि आदिराज हे देखील बोलून दाखवतो, अश्विन ही तुला घटस्फोट देणार होती. अश्विन मनाने खूप तुटलेला असतो. त्याच वेळेस ती सँडीला हाका मारते आणि सँडी आतमध्ये येतो. सँडी सांगतो, मी देखील हिचा एक्स बॉयफ्रेंड होतो आणि हिने असे भरपूर लोकांकडनं पैसे उकळलेले आहेत. आदिराजला देखील ऐकून शॉकच बसतो. अश्विन देखील वेड्यासारखाच बघत असतो त्याच्याकडे, हे काय चाललं आहे असं तो विचारतो. त्याच वेळेस प्रिया, हे सगळं खोटं आहे असं बोलते आणि प्रूफ दाखव असं अर्जुनला बोलते. त्यावेळेस अर्जुन त्या दोघींना हाका मारतो. ते दोघी आतमध्ये येतात. त्यांच्याकडे डॉक्युमेंट असतात. ते डॉक्युमेंट म्हणजेच लव्ह लेटर, फोटोज बॉयफ्रेंडबरोबर प्रियाचे असे असतात, ते सर्वांना दाखवतात आणि सर्वजण बघतात देखील. त्यावेळेस सायली बोलते
की आई बाबा तुम्ही मन घट्ट करा आणि डॉक्युमेंट बघा. त्यावेळेस अस्मिता देखील बघते आणि अस्मिताला देखील आश्चर्य वाटतं. डॉक्युमेंटवर लव्ह लेटर असतं, काहींचे तर स्टेटमेंट असतात किती पैसे उकळले त्यांचे, आणि फोटो देखील असतात गाडीवर बसलेले. अगदी रोमॅन्टिक सीन त्याच्यामध्ये फोटोमध्ये दिसतात. त्याच वेळेस कल्पना तर तिची खूप गिंद येते आणि हे डॉक्युमेंट मी जाळले होते असं ती बोलते. तेवढ्यात या दोघी सनसनीत तिच्या कानावर ओढतात आणि नीट राहा असं बोलतात. आता पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला दिसणार आहे की अश्विन तिला घराबाहेर काढतो. घराबाहेर काढल्यानंतर अर्जुन आणि सायली तिला सगळं पूर्वीचं आठवण करून देतात.